आणि या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन हे देखील जोडले गेले आहे। गिरीश महाजनजी, सध्या मालेगावातील परिस्थिती हाताबाहेर जातीये, काय प्रतिक्रिया द्याल? नाही, खरं आहे, कालच त्यांनी डिक्लेअर केलं की आता मी मोर्चा काढू, शहर बंद ठेवू आणि खरं लोकांमध्ये एवढा प्रक्षोभ त्या ठिकाणी आहे, एवढा संताप आहे, विशेष करून महिलांमध्ये सुद्धा आहे आणि ते असं स्वाभाविक आहे। कारण ज्या पद्धतीने या सगळ्या चिमुकलीवर अत्याचार झाला, अन्याय झाला, ज्या पद्धतीने तिला ती हालाल करून मारण्यात आला, बिचारीला ठेचण्यात आलं दगडांनी, बोटं तोडण्यात आली, ह्या खरं म्हणजे कल्पनेच्या पलीकडचा भाग आहे। आणि म्हणून अशा नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे। त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की दुसऱ्यांदा कोणाची हिंमत होता कामा नये। त्याच्यावर आपल्याकडे कायदा पण आहे, लोकांचं म्हणणं त्याला आमच्या हवाली करा, तसंच त्याला मारा, जसं त्या पद्धतीने त्याने हाल केलेत आमचे, हे योग्य आहे लोकांचं म्हणणं, मला इथे पट्टा आहे, पण तसा कायदा त्याला दुजोरा देत नाही, म्हणत नाही। आणि म्हणून याच्यावर एकच दिलं, फास्ट ट्रॅक मध्ये टाकून त्याला तात्काळ फाशी देणं, त्याला त्याच्यावर कठोर त्याला शिक्षा करणं हा त्यावरचा उपाय आहे। आणि म्हणून मी काल रात्री उशिरापर्यंत त्या शहरामध्ये, त्या गावामध्ये त्या ठिकाणी होतो। 2 तास मी त्या ठिकाणी थांबलो, त्याच्या सगळ्या पालकांना भेटलो, आजोबांना भेटलो, नातेवाईकांना भेटलो, गावकऱ्यांना भेटलो, त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि तिथे त्यांची मागणी होती की इथे पोलीस चौकी पाहिजे, इथे आम्हाला 30 किलोमीटर दूर आहे मालेगाव पासून, तर ती मी लगेच तात्काळ बोललो, मुख्यमंत्री मोदी परवानगी घेतली बोललो आणि आजपासून तिथे एक आउटपोस्ट आम्ही त्या ठिकाणी केलं। 4-5 पोलिसांचा स्टाफ, एक PSI, 4 हवालदार हे त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यांनी सांगितलं मला केस दिली पाहिजे। मी उज्ज्वलीकर साहेबांशी लगेच बोललो, ते व्यस्त होते, त्याच्यामुळे मी म्हटलं काही करून तुम्हाला ही केस घ्यावी लागेल, त्यांच्यासोबत स्पीकरच बोललो, त्या सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे। त्याचबरोबर फास्ट ट्रॅक मध्ये टाका। जी गिरीशजी, मात्र याआधीही राज्यात अशा घटना झालेल्या आहे, मात्र यापुढे अशा घटना घडू नये आणि कठोरात कठोर नियम यासाठी व्हावे, कारण या कायदे आपल्याकडे आहे, मात्र जर त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत असती तर कदाचित यापुढे असे प्रकार झालेच नसते, पण ते आजही होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता राज्य सरकारची काय भूमिका असेल अशा प्रकरणांमध्ये? निश्चित राज्य शासनाची चर्चा झाली, पण आता विकृती कशी बघा, हा 24-25 वर्षाचा पोरगा, हा व्यस्ताधीन पण आहे आणि यांनी नालायकांनी हे कृत्य केलेलं आहे। 3-3.5 वर्षाच्या त्या चिमुकल्या मुलीला घेऊन अतिशय नराधम, म्हणजे शब्दात सांगू शकत नाही, ते फोटो बघू शकत नाही आपण, अशा पद्धतीने ते तिचे अन्याय केलेले आहेत। आता ही विकृती आहे, मला असं वाटतं त्याच्याशिवाय दुसरं काय असू शकेल। आता एवढ्या छोट्याशा मुलीला इतक्या निगूनपणे त्यांनी ठार मारावं, तिचा अत्याचार करावा, हे विकृतीच आहे। त्यामुळे निश्चित शासनाची भूमिका हीच आहे की यापुढे असं होता कामा नये, त्यासाठी काय उपाय करावा लागेल तसं सगळं शासन म्हणून आमची सगळी भूमिका स्पष्ट आहे। पण अशा पद्धतीने कोणी चॉकलेटचं अमीज दाखवून त्या मुलीला तो घेऊन गेला आणि घरामध्ये येऊन त्यांनी असा अत्याचार करावा की कोणाला पटणार नाहीये। आणि त्यामुळेच या संदर्भात आता कठोर शासन अपेक्षित आहे, जेणेकरून पुढे अशा घटना घडू नये। खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।